शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। नगर तालुक्यातील जेऊर जवळील धनगरवाडी परिसरातून गावठी पिस्तूल कट्टा व जिवंत कारतूस जवळ बाळगणाऱ्या तरुणाला MIDC पोलिसांच्या पथकाने पकडले। निलेश बाबासाहेब ससानी असे या तरुणाचे नाव आहे। MIDCचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की धनगरवाडी परिसरात हनुमान मंदिराजवळ एक तरुण गावठी कट्टा व कारतूस जवळ बाळगत फिरतोय। ही माहिती मिळताच त्यांनी MIDC पोलीस स्टेशनचे पथक तयार करून माहिती मिळाली त्या ठिकाणी धाव घेतली आहे। तेथील आरोपी निलेश ससाने याला सापळा रचून पकडला। फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने नुकतेच मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी मिळालेल्या ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचे कर्तृत्व बजावायचं आवाहन करण्यात आले। तर विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या नवदृष्टीच्या माध्यमातून मतदान करणे सहज शक्य होणार असल्याची भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे। फिनिक्सच्या वतीने नागरदेवळे येथे झालेल्या या शिबिराला महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल, स्मार्टवॉच, पेन, कॅमेरा आदी इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास मनाई करण्यात आली आहे। मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोबाईल तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जाण्यास मज्जाव केलाय। आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिलाय। शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलन, स्टेअर फाउंडेशन व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा 14 व 17 वर्ष वयोगटातील मुलांच्या संघात आठरे पाटील स्कूलने विजेतेपद पटकावून चॅम्पियन चषकावर नाव कोरलंय। विजयी संघाच्या खेळाडूंनी मैदानावर एकच जल्लोष केला होता। तर 17 वर्षाखालील मुलींच्या संघात साई इंग्लिश मीडियम स्कूलने विजेतेपद पटकावलंय। LCVच्या पोलिसांना तलवार विक्री करत असल्याची माहिती दिल्याच्या आरोपावरून युवकाचा खून करणाऱ्या 5 जणांना गजाआड करण्यात तोफखाना पोलिसांना यश आलंय। यांना पारनेर तालुक्यातील सुपा येथून ताब्यात घेत अटक केली आहे। सचिन सर्जेराव चव्हाण, संतोष भैरवनाथ पवार, सचिन भीमराव उर्फ लल्लू पवार, प्रवीण सुभाष पवार, रणजित एकनाथ साळुंके अशी अटक केलेल्या 5 जणांची नावे आहेत। त्यांनी 2 नोव्हेंबर रोजी रात्री करण अर्जुन साळुंके याला मारहाण केली होती। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबते। तुम्ही पात्रा, न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।